अँड वेलकम टू ऑन द रोड्स. खास कार लव्हरसाठी घेऊन आलोय आम्ही आमचा खास शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा यूएसपी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे झी 24 तास ऑन द रोड्स अ झिग्निशन शो. चला तर मग सुरू करूया आजची ही कार जर्नी. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत मर्सिडीजची AMG CLS 63. त्याचबरोबर गाडी चालवताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि जाणून घेणार आहोत प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्ट कडून. मर्सिडीजची AMG CLS 63 अत्यंत आकर्षक लक्झरियस अशी ही कार. चला तर पाहूयात या कारची आणखी काही खास वैशिष्ट्ये. गेल्या वर्षभरात मर्सिडीज बेन्झ इंडिया लिमिटेड यांनी भारतामध्ये पुष्कळच नवीन वाहनं आणली. C क्लास, E क्लास आणि नवीन S क्लास. त्याच S क्लासचं 2 डोअर स्पोर्ट्स कुपे मॉडेल भारतामध्ये आणलेलं आहे. पण ते साधं नाहीये, ते AMG व्हर्जन आहे आणि नाव आहे S63 AMG. हे प्रकरण काय आहे हे चालून बघायला मी आत्ता या इथे आहे. S क्लास मर्सिडीज म्हणलं की डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं की अतिशय लक्झुरियस आणि अतिशय पॉवरफुल अशी 4 डोअर सेडॅन, लक्झरी सेडॅन, की जे वाहन पाठीमागच्या सीटच्या भोवती डिझाईन केलेलं आहे. प्रश्न असा आहे की हे S क्लास सेडॅन वाहन 4 दरवाजाचं असतं, पण त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे 2 डोअर स्पोर्ट्स कुपे पण येतं. ह्या स्पोर्ट्स कुपेचं आणखीन एक सुधारित आवृत्ती म्हणजे S63 AMG. या वाहनात स्पेशल काय, 5461 सीसीचं इंजिन, 585 हॉर्स पॉवर काढणारं, 900 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. हे वाहन 2000 किलो वजनाचं असून सुद्धा उभं राहिल्यापासून 100 किलोमीटरचा वेग 4.2 सेकंदामध्ये मिळतो. म्हणजे काय झालं की आपण ज्याला म्हणतो ना की डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोपर्यंत 100 किलोमीटरचा वेग येतो आणि परत एकदा पातळ लवतं न लवतं तोपर्यंत 250 किलोमीटर वेगाचा टॉप स्पीड येऊ शकते. या गाड्या ह्याच्यापेक्षा सुद्धा जोरात जाण्याच्या कॅपॅसिटीच्या असतात, पण इलेक्ट्रॉनिकली लिमिटेड असतात. कम्प्युटर 250 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाऊ देत नाही. हां, ही गोष्ट तितकीच खरी की भारतामध्ये ताशी 250 किलोमीटर वेगाने जायचा रस्ता आहे का, नाही. रेसिंग सर्किटवर चालवायला योग्य वाहन आहे. पण तुमच्याकडे हे वाहन घेण्याकरता एक शोरूम 2,60,00,000 रुपये द्यायची जर ऐपत असेल, म्हणजे घरी असतोवर त्याची किंमत 3,10,00,000 रुपये होणार, तर हे वाहन तुम्ही नक्कीच घ्या. तुम्हाला मजा आल्याशिवाय राहणार नाही. आणि इंटरनल तुम्ही जर हे वाहन बघितलं तर लेदर अपहोल्स्ट्री, तरतरेच्या त्याला शिवणी दिलेल्या सीट्स, मग तुम्ही डॅशबोर्ड बघितला तर त्याला एक निराळा फ्लो आहे. मल्टिपल एअर कंडिशनिंग व्हेंट समोर लागलेले आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टीम अतिशय हाय एंडची आहे. आणि एक गोष्ट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ती म्हणजे अशी की नॉर्मली इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड असतातच, मसाज मोड असतोच, पण तुम्ही ह्या गाडीमध्ये बसून जर जोरात कॉर्नरमध्ये गेलात तर ते सीट तुम्हाला बी बाजूनी ज्याला लंबर सपोर्ट मोठं असं आवळून धरतं. म्हणजे लेफ्ट हँड टर्न गेलात तर राईटकडून सपोर्ट मिळतो, राईट हँड टर्न मारलात तर लेफ्टकडून सपोर्ट मिळतो. अतिशय हायटेक आणि अतिशय लक्झुरियस असं हे वाहन आहे. दोनच प्रश्न महत्त्वाचे की एवढे पैसे वाहनाला द्यायचेत का, आणि दिल्यानंतर हे वाहन चालवायला योग्य जागा आहे का, ह्या सर्वाची
प्रश्नाची उत्तरं तुम्हीच देऊ शकता. पण एक गोष्ट मी सांगू शकतो की अतिशय रिफाईंड, अतिशय पॉवरफुल, दिसायला सुरेख आणि तुमच्या खिशाला मोठा खड्डा करणार असं हे अप्रतिम वाहन आहे. S63 AMG कूपे हे प्रकरण काय आहे? टू डोअर स्पोर्ट्स कार आहे हे नक्की, पण हे भूत आहे का रॉकेट आहे का आणि काय आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. पण एवढी गोष्ट नक्की की तुमच्या लेखणीमध्ये ताकद असेल, चेकबुकवरती 3 कोटी रुपये लिहायची तर जरूर लिहा. आणि हे वाहन चालवायला जागा आहे की नाही हा प्रश्नच नाही, पण ती जागा तुम्हाला शोधून काढावी लागेल. एखाद वेळेस रेसिंग सर्किट भाड्याने घ्यावं लागेल. पण ते जर तुम्ही करू शकत असाल तर यासारखं अप्रतिम पॉवरफुल चालवायला दुसरं वाहन नाही. अतिशय अप्रतिम दिसतं, छान तुम्ही बघताच आहात, पण वाहनाची कपॅसिटी प्रचंड आहे. तुमची आहे की नाही हे मला माहित नाही. गाडी चालवताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगतात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई. आजच्या ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ह्याबद्दल प्रचंड चर्चा आहे. म्हणजे ते ड्युएल क्लच DSG गिअरबॉक्स असू दे किंवा ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन असू दे, कुठलंही ट्रान्समिशन असू दे की जिकडे क्लच दाबायचं नाहीये आणि गिअर बदलायचं नाहीये, याबद्दल पुष्कळच चर्चा आहे. आणि कारणही तसंच आहे. आज बाजारामध्ये असंख्य गाड्या मिळतात आहेत, फार अगदी 5-7 लाख रुपयापासून ते 50 लाख रुपयापर्यंत, की ज्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लागलेलं आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे फायदे काय? एक तर डावा पायाला संपूर्ण आराम, क्लच दाबायचाच नाही. त्यामुळे चुकीचा क्लच सोडला, झटके दिले किंवा क्लचवर पाय ठेवून रिलीज बेरिंग जाळून टाकलं हा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरी गोष्ट, मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गिअर बदलण्यातल्या ज्या चुका असतात किंवा पाहिजे तेव्हा लो गिअरमध्ये ठेवली नाही किंवा टॉप गिअरमध्ये एकदम घालून टाकली, चुकी गिअरमध्ये घातली, इंजिन बंदच पडलं, या सर्व गोष्टी ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये अजिबात होत नाही. ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशनची खासियत अशी आहे की इंजिनवरचं लोड, स्पीड हे सगळं गाडीत बसवलेलं कम्प्युटर सेन्स करत असतो आणि त्यावर हुकूम गिअरबॉक्समधला गिअर चेंज केला जातो. आता ही गिअर चेंज करण्याची प्रक्रिया कशी आहे की म्हणजे त्याला आतमध्ये डबल बेल्ट्स आहेत का, डबल क्लच गिअर आतमध्ये लागलेलं आहे हे आपल्याला बघायची आज जरूर नाहीये. महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे डावा पायाला संपूर्ण आराम मिळणार, चुकीचा गिअर बदलला जाणार नाही, क्लच सोडतानाची जी त्रेधात रिपीट होते ती अजिबात होणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आजची ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन जी आहेत ती इतकी स्मूथ आणि इतकी रिफाईंड आहेत की फ्युएल कन्झम्पशनमध्ये फार फरक पडतो असं अजिबात नाही. तुम्ही म्हणाल की बाबा मला एक 15 किलोमीटर मिळत होते तर आता ऑटोमॅटिक घेतल्यावरती 10 मिळणार आहेत का? बिलकुल नाही. अर्ध्या एखाद्या किलोमीटरचा फरक पडू शकतो, पण त्याच्याशिवाय जास्त नाही. पण चालवण्यातलं तुम्ही जर सुख बघितलं ना तर प्रचंड. एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यात काहीतरी मिळवायला काहीतरी द्यावं लागतं. म्हणजे काय, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची गाडी घेताना 5-50 हजार रुपये जास्त द्यावे लागतात आणि फ्युएल कन्झम्पशन अर्धा किलोमीटर कमी मिळेल, पण बाकी त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो टेक्निकली, ऑपरेशनली आणि अदरवाईज. एवढी गोष्ट मात्र खरी आहे की काही लोकांना गाडी स्वतः मॅन्युअली गिअर बदलण्याची मजा लुटायची असते. एक गोष्ट सांगतो, या सगळ्या AMT ट्रान्समिशनमध्ये एक सुविधा अशी असते की तुम्ही गिअर लिव्हर बाजूला खेचून मॅन्युअली सुद्धा गिअर सिलेक्ट करून हे करू शकता, बदलू शकता. क्लच नसतोच. आणि एक गोष्ट, ह्या AMT ट्रान्समिशनमध्ये स्पोर्ट्स मोड नावाचा एक प्रकार आहे की जे बटन दाबल्यानंतर ऑन द फ्लाय गाडी चालू असताना गाडी स्पोर्ट्स मोडमध्ये जाते. म्हणजे ऍक्सिलरेशन टाइम जो असतो त्याच्यामध्ये खूपच फरक पडतो. म्हणजे गिअर शिफ्ट पॅटर्नचे ज्या रेंजेस आहेत त्या कम्प्लीट रेंजेस बदली होतात आणि गाडीला तुम्हाला थोडक्यात किंचित स्पोर्ट्स कारचा फील येऊ शकतो. फार फील येत नाही, कारण शेवटी जर इंजिन 1000 सीसी 1200 सीसीचं असेल तर कुठून येणार? मग त्याला 3000 सीसीचं इंजिन पाहिजे 400 हॉर्स पॉवरचं, ते आपल्याकडे नाही. पण 70-80 हॉर्स पॉवरच्या गाडीमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन तुम्ही मॅन्युअली वापरलं तर अतिशय अप्रतिम चालतं, चालवण्याची मजा अतिशय येते.
माझी खात्री आहे की तुम्ही जर टेस्ट ड्राईव्ह केलीत ना AMTची गाडी तर ती तुम्हाला अतिशय आवडेल. आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे की आज मार्केटमध्ये तुम्ही जर सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल की लोकांची दृष्टी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनकडे बघण्याची बदललेली आहे. त्यांना AMT हवा आहे. म्हणजे अशी लोक मला माहिती आहेत की ज्या शोरूममध्ये गेली तर विचारतात की हे मॉडेल मला पाहिजे, ऑटोमॅटिक नाही आहे का मग मला नको. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुमची गाडी जर तुमच्या सौ चालवणार असेल किंवा तुमची लेक चालवणार असेल की ज्यांना ड्रायव्हिंगची एवढी प्रॅक्टिस नसते त्यांना AMTचा खूपच फायदा होतो. एक तर डाव्या पायाला आराम आणि दुसरी गोष्ट गाडी चालवायला शिकताना क्लच सोडणे आणि गिअर बदलणे ह्या सगळ्या भानगडीमध्ये जो काय वेळ जातो किंवा गचके धडकाकी होते ती अजिबात होत नाही. अतिशय स्मूथ. एकदा ड्राईव्हमध्ये तुम्ही गिअर लिव्हर टाकलीत, ॲक्सिलेटर दिलात की गाडी चालू होते. थांबवायची असेल तेव्हा ब्रेक पेडल दाबणे आणि थांबणे, जेव्हा निघायचं तेव्हा परत ॲक्सिलेटर देणे. इतकं सोपं कार्य या AMTचं असतं. आजच्या मितीला आजच्या ट्रॅफिकमध्ये AMTला पर्याय नाही. तुम्ही चालवून बघा आणि मग मला सांगा. वेळ झाली प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि उत्तर जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडे. आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय दीपाली भावे यांनी मुंबईहून. त्यांना हॅचबॅक घ्यायची आहे. स्विफ्ट, बलेनो, फिगो यापैकी नेमकं कोणतं वाहन घ्यावं आणि का, असं त्यांनी आपल्याला विचारलंय. दीपालीजी, एक गोष्ट लक्षात ठेवा की स्विफ्ट, बलिनो आणि नवीन फिगो ह्याच्यामध्ये स्विफ्ट हे प्रूव्ह प्रॉडक्ट आहे, पण डिझाईन त्याचं तुम्ही बघितलं तर अतिशय जुनं आहे. बलिनो आता फ्रँकफर्ट मोटर शोमध्ये मागच्या महिन्यामध्ये लॉन्च झाली आणि हा जागतिक लॉन्च होता. म्हणजे हे वाहन भारतामध्ये तयार होऊन 150 देशामध्ये विकणार आहेत. म्हणजे डिझाईन वाईज हे एकदम अप टू डेट आहे. आणि मला जर विचाराल ना तर आजच्या मार्केटमध्ये बलिनोसारखं हॅचबॅक वाहन नाही. म्हणजे सगळ्या दृष्टीने बघायला तर म्हणजे दिसायला तर उत्तम आहेच, पण आतमध्ये असलेली जागा दोन्ही रोमधली पुढच्या आणि मागच्या आणि टेक्नॉलॉजी वाईज त्याची बेसिक फ्रेम, त्याची जडणघडण सगळं काही उच्च प्रतीचं आहे आणि नवीन डिझाईनचं आहे. सो मला असं वाटतं की जरी फिगो सुद्धा नवीन असेल तरी सुद्धा बलिनो, फिगो आणि स्विफ्ट या दोन्ही गाड्यांपेक्षा उजवी आहे, ह्याच्यात बिलकुल शंका नाही. मुंबईहून भवन शेठ आपल्याला विचारतायत रेनॉलॉजी आणि इनोवा यापैकी नेमकं कोणतं वाहन घ्यावं, कारण किमतीमध्ये बराच फरक आहे. भवनजी, फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. आज ही गोष्ट इतकी खरी आहे की टोयोटा इनोवा हे प्रूव्ह प्रॉडक्ट आहे. गेले 10 वर्षापेक्षा जास्त बाजारात विकतात आहेत आणि आज सुद्धा लोक बुकिंग करून लाईनीत उभी राहिली की गाडी केव्हा मिळेल. पण मला जर विचाराल तर हे नवीन प्रकरण जे आहे रेनॉलॉजी, हे टेक्निकली जर तुम्ही बघितलीत तर नक्कीच इनोवापेक्षा सरस आहे. आतमध्ये असलेली जागा, चालायला ज्याला आम्ही राईड क्वालिटी म्हणतो, म्हणजे ओव्हरऑल डायनॅमिक ॲबिलिटी ज्याला म्हणू किंवा ओव्हरऑल फील म्हणू, तो इनोवापेक्षा नक्कीच उजवा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, जी तुम्ही बोलून दाखवताय की किमतीत फरक. टॉप ऑफ द लाईन इनोवा 17 लाख रुपये आणि लॉजी 12.5 लाख रुपये, म्हणजे 4.5-5 लाख रुपयाचा फरक आहे. तुम्ही एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की आज 5 लाख रुपयामध्ये एक छोटंसं दुसरं वाहन घरात येऊ शकतं. मग रेनॉलॉजीत काय हरकत आहे. लॉजी अतिशय उत्तम चालते, चालायला छान, दिसायला छान, फिट अँड फिनिश उत्तम, सगळं छान आहे. कुठेही नाव ठेवायला जागा नाही, जरूर लॉजी घ्या. संदेश पाटील आपल्याला नगरून प्रश्न विचारतायत. HID लाईट्स हे साध्या लाईटपेक्षा जास्त प्रखर आणि पांढरे असतात, मात्र रस्ता ओला असल्यास या लाईटच्या प्रकाशात नीट दिसत नाही, याचं कारण काय. एक गोष्ट लक्षात घ्या की HID लाईट अतिशय पांढरा पडतो, त्यामुळे जेव्हा रस्ता सुक्का असतो तेव्हा लाईट रिफ्लेक्ट होऊन कॉन्ट्रास्ट चांगला दिसतो आणि रस्ता छान दिसतो. पण एकदा रस्ता ओला झाल्यानंतर कॉन्ट्रास्ट हे प्रकरण बंद होतं. जी प्रखरता आहे त्यांनी जनरल व्हिजिबिलिटी जरी वाढली तरी स्पेसिफिक कॉन्ट्रास्ट मिळत नाही. आणि म्हणूनच तुम्ही जर ऑक्झिलरी लाइटिंग बघितलं, जी काही रॅलीच्या गाड्यांवर असतं की रात्री वापरतात किंवा फॉगमध्ये वापरतात, ते नेहमी पिवळंच असतं. आणि जर लाईट पिवळा असेल तर नक्कीच कॉन्ट्रास्ट खूप छान होतो. आणि म्हणूनच HID फुल पावसामध्ये ओल्या रस्त्यामध्ये व्हिजिबिलिटी कमी असते. दिसायला प्रखर दिसतो पण व्हिजिबिलिटी कमी असते. पुण्याहून मंजिरी सातव यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय. पाणी टंचाईच्या काळामध्ये गाडी स्वच्छ ठेवण्यासाठी सोपा उपाय काय.
मंजिरीची फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये या पावसाळ्यात सगळ्यांनीच फटका खाल्लेला आहे, तेव्हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की गाडी स्वच्छ ठेवणे म्हणजे काय, एक तर गाडीवरची धूळ झटकून टाकणे आणि ओल्या फडक्याने गाडी पुसून घेणे। बऱ्याच वेळा मंडळी गाडीला आंघोळ घालतात पाईप लावून, त्याची गरज नसते। केव्हा गरज असते की जेव्हा पावसाळ्यात गाडी चिखल फेक होते आणि येऊन चिकाळतो, मग तो नुसता झटकून जात नाही, मग धुवावी लागते। पण नॉर्मली जेव्हा गाडी नुसती, ज्याला आम्ही डस्टिंग म्हणतो, ते करणं फार महत्त्वाचं आहे आणि फारच सोप्या रीतीने करता येतं। बाजारामध्ये एक प्रकारचा ब्रश मिळतो किंवा डस्टर मिळतो गाडीच्या ॲक्सेसरीच्या दुकानात। एक गोष्ट लक्षात ठेवा, गाडीच्या पत्र्यावरची धूळ का चिटकते माहिती आहे का, त्या धुळीमध्ये इलेक्ट्रिक चार्ज असतो, स्टॅटिक चार्ज, आणि त्या चार्जमुळे ती धूळ पत्र्यावरती चिटकून राहते, तुम्ही झटकलं तरी जात नाही। पण हा डस्टर जर तुम्ही त्याच्यावरून फिरवलात तर त्याच्यातला चार्ज न्यूट्रलाइज होतो आणि तो डस्टर ही धूळ काढून घेतो। त्याच्यानंतर अर्ध्या बाल्टीत सुद्धा तुम्ही फडकं ओलं फिरवलं तरी गाडी अतिशय स्वच्छ होते। सो आधी डस्टर घेऊन या, डस्टिंग करा, गाडी पुसून घ्या, पाणी वाया घालवू नका। राजीव रासकर मुंबईहून आपल्याला विचारतायत, नवीन ऑटोमॅटिक नॅनो घ्यावी का? राजीवजी, नवीन ऑटोमॅटिक नॅनो डोळे टाकून घ्यायची। लक्षात ठेवा, ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन हे सध्याच्या युगातलं अतिशय उत्तम साधन आहे। आजकालच्या अतिशय घाणेरड्या ट्रॅफिकमध्ये, स्टॉप अँड गो ट्रॅफिकमध्ये गाडी ऑटोमॅटिक असणं अपरिहार्य आहे, चालवायला सोपी आणि अतिशय फुल प्रूफ। तर जरूर ऑटोमॅटिक नॅनो घ्या। नवीन नॅनोमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम शून्य आहेत। डोळे झाकून घ्यायची, मी स्वतः टेस्ट केलेली, अतिशय छान वाहन आहे। आजची मर्सिडीजची AMG CLS 63 तुम्हाला नक्कीच आवडली असेल। पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या कार सोबत तुमच्या आवडत्या शो मध्ये ऑन द रोड्स। पण त्यापूर्वी तुमच्या मनात तुमच्या कार बद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा। तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आमचे एक्सपर्ट्स नक्कीच करतील। तेव्हा आजच्या कार जर्नीला लावूया इथेच ब्रेक आणि भेटूयात पुढच्या आठवड्यात। तोपर्यंत बाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।